तर राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा ओबीसींसाठी काळा दिवस असल्याचं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आणि त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे। ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी हा काळा दिवस असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी या संदर्भात सोशल मीडियावर देखील पोस्ट केलेली आहे। पवारांनी संकटामध्ये साथ देणाऱ्यांचं राजकारण संपवलं असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यासंदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कारण दोन्ही राष्ट्रवादीचा आज दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होत असताना त्यांनी आजचा दिवस ओबीसींसाठी काळा दिवस असल्याचं विधान केलं। तर ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी हा दिवस काळा दिवस असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। सोबतच त्यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला। पवारांनी संकटामध्ये ज्यांनी पवारांना साथ दिली त्यांचं राजकारण संपवलं असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। शरद पवारांच्या गळ्यात स्वागताचा पहिला हार घातला तो स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांनी। संकटामध्ये उपयोगी पडतो तो खरा मित्र, पण पवारांनी संकटामध्ये साथ देणाऱ्या या मित्राची परतफेड शेंडगे घराण्याचं राजकारण संपवून केली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली। छगन भुजबळ, लक्ष्मणराव ढोबळेंसारखे नेते नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हिलकावे खात राहिले, धक्केबुक्के खात राहिले। नाव राष्ट्रवादी आणि काम जातीवादी अशी त्यांची गत असल्याचं हाके यांनी म्हणत राष्ट्रवादीवर आता सडकून टीका केली। तेव्हापासून या पक्षाच्या विरोधात धनगर, भटके विमुक्त, ओबीसींच्या मनात प्रचंड चीड आणि तिरस्कार असल्याचं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। तर लक्ष्मण हाके यांनी आज सोशल मीडियावर देखील या संदर्भात पोस्ट केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।